नमस्कार, आपण पाहतात धाराशिव माझा. धाराशिवच्या विशेष बुलेटिनमध्ये मी ऋषी तुमचं स्वागत करतो. या बुलेटिनमध्ये जाणून घेऊयात धाराशिवमधील महत्त्वाच्या घडामोडी. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास उद्यापासून नागपुरात सुरुवात होणार आहे. येत्या काळात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोठ्या घोषणांची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याची चिन्ह आहेत. या हिवाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गट राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. विरोधकांकडून अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने उपस्थित केले जाणार आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे अधिवेशनामध्ये सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर ठाकरे गट आपली ठाम भूमिका मांडणार आहे. शेतकऱ्यांचे झालेलं नुकसान राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिलं जाणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्यासंदर्भात सरकार प्रश्न उपस्थित केले जातील. जिल्ह्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील अंकुश व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंगोली, जुनोनी, आंबेलोहोळ, काळा, निंबाला येथील ग्राम बाल संरक्षक समिती मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकांच्या वेळेला क्षेत्रीय कार्यकर्ता जयश्री पाटील व हर्षवर्धन सेलमोहकर यांनी ग्राम बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष, सरपंच, ग्रामसेवक, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापक समिती, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व पोलीस पाटील यांना ग्राम बाल संरक्षक समितीची भूमिका, कर्तव्य, जबाबदारी, प्रतिबंधात्मक कार्य आणि उपाययोजनात्मक कार्य, बाल हक्क, बालविवाह कायदा, बालकांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या यंत्रणा, महिला व बाल विकास विभागांतर्गत बालकांसंबंधीच्या विविध योजनांबाबत माहिती देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील ग्राम बाल संरक्षक समिती बालकांच्या संरक्षणासाठी आणि सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी सहाय्यक ठरत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत नीती आयोगाने देशातील 22 राज्यातून एकूण 112 जिल्ह्यांची निवड केली आहे. आकांक्षित जिल्हा म्हणून निवड केली आहे. त्या 112 जिल्ह्यांपैकी महाराष्ट्रातील धाराशिव, नंदुरबार, वाशिम आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत निश्चित केलेल्या 6 क्षेत्रातील एकूण 50 निर्देशांकामध्ये वृद्धी होण्याकरता जिल्ह्यातील विविध योजना, कार्यक्रम, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहे. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत शिक्षण, कृषी, जलस्रोत, आर्थिक समावेशन, मूलभूत सुविधा आदी क्षेत्र निश्चित केले. धाराशिव जिल्हा देशात 8व्या स्थानावर आलेला आहे. ही बाब जिल्हा प्रशासनासाठी कौतुकास्पद आहे. जिल्हा कायम प्रगतशील राहावा यासाठी विविध प्रयत्न केले जातीलच आणि यापुढेही आपली कामगिरी जास्तीत जास्त उंचावण्यासाठी कायम कटिबद्ध असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी म्हटलंय. धाराशिव आणि आंबी पोलीस ठाण्याच्या पथकाने 2 ठिकाणी मद्यविरोधी कारवाई करून विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या देशी दारूच्या सीलबंद बाटल्या जप्त केल्या. पोलिसांनी अवैध मद्य जप्त करून नमूद व्यक्तींविरोधात महाराष्ट्र मद्य मनाई कलम कायदा 65 अन्वये आंबी पोलीस ठाणे आणि धाराशिव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलाय. बेंबळी ते कोथळी इथून प्रवास करणाऱ्या एका वाहनामध्ये अंदाजे 27,000 रुपये किमतीचे गाय आणि वासरे यांना बांधून त्यांना पुरेशी हालचाल करता येणार नाही अशा रीतीने त्यांची वाहतूक सुरू होती. अशा रीतीने छळ करून त्यांची वाहतूक करताना मुरुम पोलीस ठाण्याच्या पथकास मिळून आला. यावरून पोलिसांनी नमूद व्यक्तींविरोधात प्राण्यांना निर्दयपणे वागणूक कायदा कलम 11 प्राणी संरक्षण सुधारणा कायदा अधिनियम 1995 अंतर्गत गुन्हा नोंदवलाय. धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक अपडेट घेण्यासाठी धाराशिव माझाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.